आपल्याला आतापर्यंत समजले की क्रोमोझोम काय असतात त्या ठिकाणी 1900च्या नंतर सटन आणि बोवेरने सांगितले की बाबा जे काही हेरिडिटी कॅरेक्टर्स जाणार आहेत ते क्रोमोझोमच्या माध्यमातून जाणार आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल, क्रोमोझोमचा अभ्यास करावा लागणार आहे. बघा, क्रोमोझोम एक फिलामेंटस बॉडी आहे. प्रेझेंट कोणामध्ये आहे, युकॅरियोटिकच्या न्यूक्लियस मध्ये. ऑलरेडी त्यांनी पण सांगितलंय सटन आणि बोवेरने की बाबा क्रोमोझोमची लोकेशन कुठे आहे, न्यूक्लियसच्या मध्ये आहे. अँड द टर्म क्रोमोझोम्स, आणि हे जे दिले ना, क्रोमो म्हणजे कलर, क्रोमोचा अर्थ असतो कलर, आणि सोमा म्हणजे बॉडी, आणि त्याला म्हणले क्रोमोझोम्स, कलर बॉडी, त्याला म्हणतात क्रोमोझोम. एक फिलामेंटस स्ट्रक्चर असतं. आणि हे याला जे नाव दिले ना, त्यांचं नाव आहे वॉल्डियर. नाव काय आहे, वॉल्डियर. इन 1888 ऑलरेडीच त्याला नाव देऊन ठेवलेलं आहे. ओके. अँड द साईज ऑफ द क्रोमोझोम्स व्हेरीज फ्रॉम स्पेसिस टू स्पेसिस. आता क्रोमोझोमची जी साईज असते ना, असं नाही की सगळ्या स्पेसिस मध्ये सारखीच असेल, ती काय असणार आहे, व्हेरी असणार आहे. व्हेरी म्हणजे डिफरंट असणार आहे, स्पेसिस टू स्पेसिस. आणि इच मेटाफेज, हे खूप महत्वाचं आहे, इच मेटाफेज देर आर 4 स्टेप्स इन अ सेल डिव्हिजन. मायटोसिस मध्ये आपण म्हणतो PMAT. P म्हणजे प्रोफेज, M म्हणजे मेटाफेज, A म्हणजे अनाफेज, T म्हणजे टेलोफेज. त्यामध्ये सेकंड नंबरची फेज, दॅट इज अ मेटाफेज. क्रोमोझोम व्हेरीज फ्रॉम 0.1 to the 33 micrometer in a length and 0.2 to 0.2 to 2 micrometer in a thickness. ठीक आहे, हे लक्षात ठेवू नका, पण हे नाव लक्षात ठेवा, मेटाफेज. क्रोमोझोम्स आर विजिबल ड्युरिंग द सेल डिव्हिजन. म्हणजे डायरेक्ट तुम्ही सेल घेतला बघतो म्हणलं नाही जमत. त्या सेल मध्ये जर डिव्हिजन होत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी क्रोमोझोम दिसणार आहे. अँड दे आर कॅपेबल ऑफ सेल्फ रिप्लिकेशन. खूप महत्वाचं आहे, क्रोमोझोम्स हॅव द ॲबिलिटी टू सेल्फ रिप्लिकेट, म्हणजे ते स्वतःची एक झेरॉक्स कॉपी तयार करू शकतात. सेल्फ रिप्लिकेशन. अँड दे प्ले अ वायटल रोल इन अ हेरिडिटरी. तुम्हाला माहिती आहे, हेरिडिटरी म्हणजे ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. म्हणजे त्यांच्याकडे पॉवर आहे, कोणाकडे, आपल्या क्रोमोझोमकडे. आणि म्युटेशन त्यांच्यामध्ये होते, व्हेरिएशन त्यांच्यामध्ये होते, त्यासोबत इव्हॉल्युशनरी डेव्हलपमेंट सुद्धा यांच्यामध्ये होणार आहे. कोणामध्ये, क्रोमोझोममध्ये. त्यासोबत केमिकली युकॅरियोटिक क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ डीएनए. इथून खरी कहाणी आहे. आपला जो युकॅरियोटिक डीएनए आहे, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक, इथला युकॅरियोटिक डीएनए आहे, क्रोमोझोम आहे, ते कशापासून बनलेले असतात, डीएनए. डीएनए म्हणजे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. त्यासोबत हिस्टोन नावाचा प्रोटीन आहे. विच प्रोटीन प्रेझेंट इन अ क्रोमोझोम. तर क्वेश्चन असणार आहे, आन्सर असणार आहे हिस्टोन. आणि त्यासोबत नॉन हिस्टोन प्रोटीन, हिस्टोन प्रोटीन, नॉन हिस्टोन प्रोटीन आणि डीएनए, हे सगळे मिळून काय तयार करतात, क्रोमोझोम तयार करतात. ओके. प्लॉइडी हा एक पॉईंट बघूया, त्याच्या अगोदरच आपण त्याच्यानंतर खाली जाऊया. ठीक आहे, ठीक आहे, हेच आहे. प्लॉइडी मध्ये बघा, प्लॉइडी म्हणजे हॅप्लॉइड, डिप्लॉइड, हॅप्लॉइडी. ओके, डिप्लॉइड ते वाला. त्याचे प्रायमरी 2 प्रकार पडतात. पहिला आहे युप्लॉइड. पहिला कोणता प्रकार आहे, EU, युप्लॉइड. दुसरा आहे अॅनिओप्लॉइड. सरळ सरळ क्वेश्चन येतात, युप्लॉइड आणि अॅनिओप्लॉइड. त्यामध्ये पहिला आपण बघूयात युप्लॉइड. कोणता बघूयात, युप्लॉइड. याचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे मोनो, त्याला आपण हॅप्लॉइड म्हणतो सिंपली. डिप्लॉइड, त्याला आपण डिप्लॉइड म्हणतो. आणि पॉलिप्लॉइड म्हणजे ट्रिप्लॉइड. तुम्हाला पेन माहिती आहे का, पेन प्रायमरी एंडोस्पर्म न्यूसेलस डबल फर्टिलायझेशन मध्ये आपण शिकले होते पहिल्या लेक्चर मध्ये. ते ट्रिप्लॉइड स्ट्रक्चर आहे. त्यासोबत 4N 5N एक्सेट्रा. हे पॉली आहेत ना, 2 पेक्षा जास्त असतात, त्यांना मल्टी किंवा आपण पॉली म्हणतो. त्याला नाव काय पडलं, पॉलीप्लॉइडी. ओके. हे मोनोप्लॉइडी, डिप्लॉइडी, पॉलीप्लॉइडी, दे आर द एक्झाम्पल्स ऑफ द युप्लॉइडी. लक्षात ठेवा. त्यानंतर अॅनिप्लॉइडीचे काही प्रकार पडतात, आणि अॅनिप्लॉइडीवर आपल्या एक्झाम मध्ये क्वेश्चन येतोय सरळ सरळ. ठीक आहे, मग ते म्हणजे असं कोणते बघा, अॅनिप्लॉइडीचे प्रायमरी 2 प्रकार. पहिला असणार आहे हायपोप्लॉइडी, हायपोप्लॉइडी, आणि दुसरा आहे हायपर. बघा, हायपो म्हणजे मायनस, लक्षात ठेवायचं. हायपो म्हणजे कमी होणं, म्हणून याच्यामध्ये मायनस लावतात, आणि हायपर मध्ये काय लावतात, प्लस. बघा, मोनोसॉमी, मोनो म्हणजे एक. तुम्ही काय करा, डिप्लॉइड मध्ये 1 मायनस करा, याला म्हणायचं मोनोसॉमी. ओके. त्याच्यानंतर नल स्वामी, तुम्ही डिप्लॉइड मध्ये काय करा, 2 मायनस करा. आता बघा, 2 मधून 2 गेले 0 राहतात, म्हणून नल, नल मध्ये 0. समजा मी काय, नल स्वामी, मोनोस्वामी 2n - 1 2n - 2. लक्षात ठेवा, IMP. ट्रायसॉमी मध्ये आता बघा, 2 मध्ये 1 मिळवा, काय होतं, 3 होतात, म्हणून त्याला ट्रायसॉमी म्हणजे 2n + 1. आणि हायपरप्लॉइडी मध्ये बघा, ट्रायसॉमी आणि टेट्रासॉमी म्हणजे दॅट इज 2n + 2. फक्त तुम्ही जर इथं बघलं ना, हे आणि हे, याच्यात फक्त प्लस आहे आणि मायनस, इथं मायनस प्लस. ओके. दे आर द सम एक्झाम्पल्स ऑफ द कशाचे, दे आर द पॉइंट्स ऑफ द अॅनिप्लॉइडी. म्हणजे समजलं तुम्हाला, प्लॉइडीचे किती प्रकार पडतात, प्रायमरी 2. त्यातला पहिला युप्लॉइडी. युप्लॉइडीचे किती प्रकार पडतात, 3. त्यातला मोनोप्लॉइडी किंवा मोनोप्लॉइडी म्हणजे सिंपली हॅप्लॉइड. त्याच्यानंतर डिप्लॉइड 2n. नंतर पॉलिप्लॉइड, त्याच्यामध्ये 3n 4n 5n एक्सेट्रा.
नंतर इकडे ॲनिओप्लॉइडी. ॲनिओप्लॉइडीमध्ये 4 प्रकार पडतात. त्यातला पहिला पडतो तो म्हणजे ॲनिसोसॉमी, दॅट इज मोनोसॉमी म्हणजे 2n-1, नल स्वामी दॅट इज 2n-2. त्याच्यानंतर हायपरप्लॉइडी म्हणजे 2, ट्रायस्वामी 2n+1 आणि टेट्रास्वामी दॅट इज 2n+2. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत बरं. डायरेक्ट क्वेश्चन येतो, तुम्हाला ते रीड करावं लागणार आहे. ओके, त्यानंतर बघा क्रोमोझोमचं नेमकं काम काय असतं. क्रोमोझोमचं एकच काम आहे, इट कॅरीज इन्फॉर्मेशन, हेरिडिटरी इन्फॉर्मेशनला काय करणं, कॅरी करणं. ओके, नंबर ऑफ क्रोमोझोम, द नंबर ऑफ क्रोमोझोम इन अ स्पेसिफिक अँड कॉन्स्टंट फॉर द पर्टिक्युलर स्पेसिस. स्पेसिस मध्ये कॉन्स्टंट असतो. आता माझ्या तर तुमच्या मधले जर क्रोमोझोम आपण बाहेर काढला तर 46च राहणार आहे. चेंज असणार आहे का, नाही. पण तुम्ही तुमच्या मधले आणि वाघामधले काढला, टायगर मधले काढला तर अलग आहे, रॅट मध्ये काढला अलग आहे नंबर ऑफ क्रोमोझोम. ठीक आहे, स्पेसिस मध्ये सारखे, स्पेसिस बदलली की नंबर ऑफ क्रोमोझोम काय होणार आहे, चेंज होणार आहे. ठीक आहे, आता इथं पुढचा जो पॉइंट आहे, द टर्म पॉलीप्लॉइडी, आता तुम्ही शिकवला, जस्ट वाचून दाखवतो इथं. प्लॉइडी स्पीक्स फॉर द डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम. किती नंबर रिपीट होता. व्हेन क्रोमोझोम नंबर इन अ सेल इज द एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर, देन इट इज कॉल्ड एज इप्लॉइडी. मल्टिपल ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर त्याला म्हणायचं युप्लॉइडी. युप्लॉइडी आपण बघलं आता. ठीक आहे, पॉलीप्लॉइडी मध्ये प्लॉइडीचे प्रकार युप्लॉइडी आणि ॲनिओप्लॉइडी. एक्झॅक्टली मल्टिपल एवढं लक्षात ठेवू नका. युप्लॉइड्स इन्क्लूड द मोनोप्लॉइड, हॅप्लॉइड, त्यासोबत डिप्लॉइड, त्यासोबत ट्रिप्लॉइड, त्यासोबत टेट्राप्लॉइड. ओके, पुढची जी गोष्ट आहे, व्हेन द क्रोमोझोम नंबर इज नॉट एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द हॅप्लॉइड सेट, दॅट इज द ॲनिप्लॉइड. ॲनिप्लॉइडिंग मध्ये ऍडिशन होणार आहे, डिलिशन होणार आहे, प्लस होणार आहे, मायनस होणार आहे, त्याच्यानुसार असणार आहे. ठीक आहे, आणि ऑलरेडी मी ते सांगितलं. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ अ क्रोमोझोम. ओके, आपण नेमकं शिकायला काय माहिती ना, क्रोमोझोम बघायला बघा. ठीक आहे, क्रोमोझोमचा कसा आहे कलर, काय नाही, डिस्कवरी कोण केलंय, वॉल्टियरने त्याचं नाव दिलंय, त्याच्यामध्ये प्लॉइडी कशी आहे. आता पुढचा जो स्ट्रक्चर आहे, त्या पॉइंट आहे तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ अ क्रोमोझोम. क्रोमोझोम असं उघड्या डोळ्यांनी दिसणार आहेत का, तुम्हाला काय लागणार आहे, मायक्रोस्कोप लागणार आहे. बरं, केव्हाही बघलं तर दिसेल का, तुम्हाला त्या ठिकाणी काय चालू पाहिजे, सेल डिव्हिजन. कोणती फेज पाहिजे, मेटाफेज पाहिजे, लक्षात ठेवा. Chromosomes are the best visible under the microscope when cell is at a metaphase stage, and it is because at this stage chromosomes are highly condensed. गुंडाळ. सपोज तुमच्याकडे मी काय केलं, एक रील आहे आपल्याकडे, रीलची दोरी असं दुरून दाखवलं तुम्हाला, तुम्ही तिथे बसून दाखवलं, तुम्हाला दिसेल का, मग ते गुंडवलं, असं गुंडवलं, असं गुंडाळा केलं आणि दाखवलं, आता दिसेल ना. कस का, कारण की ती कंडेन्स झाली. कंडेन्स झाल्यावर आपल्याला दिसणार आहे. तसंच जे आपले क्रोमोझोम असतात, क्रोमॅटिन फायबर्स कंडेन्स होतात, क्रोमोझोम तयार करतात आणि ते आपल्याला विजिबल असतात. ऍट विच फेज, मेटाफेज. अँड टिपिकल क्रोमोझोम कन्सिस्ट ऑफ 2 क्रोमॅटिड्स. बघा, कोणत्या टिपिकल क्रोमोझोम मध्ये किती क्रोमॅटिड्स असतात, सिस्टर क्रोमॅटिड 2. बघा सिंपली, हा एक क्रोमॅटिड, हा 2, आणि आता काय झाला, क्रोमोझोम तयार झाला. म्हणून एका क्रोमोझोम मध्ये किती क्रोमॅटिड असतात, आणि या दोघांना सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणतात, एकमेकांचे सिस्टर क्रोमॅटिड. आणि हे जॉईन असतात ना कशाला तरी, म्हणून त्याला म्हणतात सेंट्रोमियर. लक्षात ठेवा, त्याला काय म्हणतात, सेंट्रोमियर. खूप महत्वाचा पॉइंट आहे. सेंट्रोमियरला काय आहे, ते जॉईन आहेत. 2 सिस्टर क्रोमॅटिड्स आर जॉईन्ड बाय द सेंट्रोमियर. फॉर एक्झाम्पल, आता ही पेन आहे, ही एक क्रोमॅटिड, हा पण एक क्रोमॅटिड, यांना जोडतोय. आता लगेच चिटकत काय नाही, मला इथे काहीतरी लावावं लागेल ना, त्याला म्हणायचं सेंट्रोमियर, दॅट इज द सेंट्रोमियर. आणि त्या ठिकाणी बघा पुढचा पॉइंट, देर आर प्रायमरी, जिथे चिटकवलं मी त्याला म्हणायचं प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. आणि प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन कन्सिस्ट ऑफ द डिस्क शेप प्लेट कॉल्ड एज द कायनेटो, दॅट इज अ कायनेटोचोर किंवा कायनेटोकोर म्हणतात. सिंपली एवढंच लक्षात ठेवा, कायनेटोकोर कुठे प्रेझेंट असते, सेंट्रोमियरला. काय काम असते, जोडून ठेवण्याचं काम असते. कशा शेपचं आहे, डिस्क शेपचं काम आहे. ऍट अ कायनेटोकोर स्पिंडल फायबर्स गेट अटॅच्ड ड्युरिंग द सेल डिव्हिजन. हा पण पॉइंट लक्षात ठेवा. ऍट विच पॉइंट स्पिंडल फायबर्स आर जॉईन्ड इन अ सेल डिव्हिजन, तर ते आहे कायनेटोकोरला. आणि बिसाइड प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन फ्यूज क्रोमोझोम पोजेसेस ॲडिशनल 1, दॅट इज अ सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. काय लक्षात ठेवू नका. पुढे बघा, ऍट अ सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्ट न्यूक्लियोलस बिकम द ऑर्गनाइज्ड ड्युरिंग द इंटरफेस. अ सॅटेलाइट बॉडी इज अटॅच्ड ॲट अ सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. काय कुठे अटॅच होते बघा, सॅटेलाइट बॉडी कुठे अटॅच होते, सेकंडरी. आणि त्या ठिकाणी क्रोमॅटिन, या ठिकाणचे जे फायबर्स होते ते कोणाला अटॅच होतात, प्रायमरीला. ओके, त्यानंतर बघा, फ्यू क्रोमोझोम इच क्रोमॅटिड इज टर्न कंटेन्स ऑफ अ लॉंग. महत्वाचं आहे. आता जो क्रोमॅटिड आहे, क्रोमॅटिड समजलंय ना मी, क्रोमोझोम म्हणजे एक्स वाला, क्रोमॅटिड म्हणजे फक्त एकच साइड. ओके, तो प्रत्येक क्रोमॅटिड कशाला बनलेला असतो माहिती आहे का, इट इज अ टर्न कंटेन्स लॉंग अनब्रांच्ड स्लेंडर हायली कॉइल्ड DNA थ्रेड कॉल्ड एज द क्रोमोनेमा.
अँड एक्सटेंडिंग थ्रू द लेंथ ऑफ अ क्रोमॅटिन. एक मिनिट, आता इथे बघा तुम्ही. फॉर एक्झाम्पल हे स्ट्रक्चर कशाचं आहे? डीएनए. आता या स्ट्रक्चरला मी काय करतो, थोडस मोठं करतो. सिंपल. हे झालं, डीएनए थोडा मोठा झाला. पुढे बघा ना, अजून मोठा झाला. आता हा कॉईल होणार आहे. झाला का? किती टर्न्स आहेत? लॉट ऑफ टर्न्स आहेत. आणि काय तयार केलं? हा एक झाला. आता दुसरा डीएनए म्हणजे त्याच साईडला. आणि इथं काय आहे? आपलं कायनेटोकोर आहे सेंटरला. आणि काय तयार झालं आपल्या इथं? क्रोमोझोम तयार झाला. काय तयार झाला? क्रोमोझोम. सेंट्रोमियर. कायनेटोकोर डिस्क असतं, त्यांना बांधून ठेवण्याचं काम. म्हणजे सगळ्यात अगोदर आपलं डीएनए. ओके, डीएनएच्या नंतर असते दॅट इज द क्रोमॅटिन फायबर. क्रोमॅटिन फायबर पासून तयार होतो क्रोमॅटिड. आणि दोन क्रोमॅटिड येतात आणि काय तयार करतात? क्रोमोझोम. म्हणजे हा शॉर्ट मध्ये लिहून दिला, बरंच आहे याच्यामध्ये. ओके, समजला हा पॉइंट? दॅट इज स्ट्रक्चर. कशा पद्धतीने आपलं काय बनलेलं असतं? क्रोमोझोम. क्रोमोझोम मध्ये डीएनए असते का रे? असणार आहे. त्याला डीएनए पासून सुरुवात झाली. क्रोमॅटिड कंटेन्स डबल स्ट्रँडेड डीएनए. आताच म्हणतो क्रोमॅटिड मध्ये काय प्रेझेंट असतो? डबल स्ट्रँडेड डीएनए. डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. इथे स्ट्रक्चर दिले बघा. आता तुम्ही इथे बघू शकता. सेंट्रोमियर बीच मध्ये प्रेझेंट आहे. ओके, याच्यामध्ये काय? क्रोमॅटोनेमा प्रेझेंट आहे. क्रोमोमियर्स प्रेझेंट आहे. तिथे तुम्ही बघू शकता. टीलोमेयर, सेकंडरी कॉन्स्ट्रक्शन, प्रायमरी कॉन्स्ट्रक्शन. सेंट्रोमियर कशी असते? प्रायमरी कॉन्स्ट्रक्शन. लक्षात ठेवायचं. न्यूक्लिओलस, सॅटेलाइट बॉडी प्रेझेंट असतात. ओके, ज्या गोष्टी त्या तुम्हाला रीड करा. तेवढं काही त्याच्यामध्ये नाही. हे स्ट्रक्चर एकदा बघायचं आहे तुम्हाला. वाचून घ्या बरं, घरी गेल्यावर हे स्ट्रक्चर वाचून घ्यायचं आहे. पुढचा पॉइंट इथे बघा. टाइप्स ऑफ अ क्रोमोझोम्स. ओके, क्रोमोझोमचे टाइप्स. नेम ऑफ अ क्रोमोझोम आणि पोझिशन ऑफ अ सेंट्रोमियर. जर सेंटरला असेल त्याला म्हणायचं मेटा. ओके, थोडं साईडला असेल ॲक्रोसेंट्रिक. आणि सगळ्यात ॲट एंडला असेल त्याला म्हणायचं टीलोसेंट्रिक. ओके, हा एक पॉइंट आहे, आपण ते बघूया. आता इथे आपल्याला आहे की देयर आर डिफरंट टाइप्स ऑफ क्रोमोझोम. इथे बघूया. डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ अ सेंट्रोमियर. तुम्हाला आठवतं ना, आता सेंट्रोमियर दोघांना चिटकून ठेवणारा पार्ट. ओके, देयर आर किती टाइप्स? 4 टाइप्स. त्यातला पहिला जो आहे त्याला म्हणायचं ॲक्रोसेंट्रिक. जशा तसा येतो. ॲक्रोसेंट्रिकचा जो शेप आहे तो कसा आहे? जे शेप. टीलोसेंट्रिकचा जो शेप आहे तो कसा आहे? सब मेटासेंट्रिकचा शेप कसा आहे? एल. आणि मेटासेंट्रिकचा शेप कसा आहे? व्ही. ओके, मेटासेंट्रिकचा शेप आहे व्ही शेप. अँड द एंड्स ऑफ द क्रोमोझोम्स आर नोन ॲज द टीलोमेयर्स. द एंड्स ऑफ अ क्रोमोझोम, त्याला टेलला आहेत ना, एकदम एंडला आहेत, म्हणून त्याला काय म्हणतात? टीलोमेयर्स म्हटलं जातं. ओके, समजलं? देयर आर 4 टाइप्स ऑफ द chromosomes on the basis of the position of the centromere. The first is known is the acrocentric, J shape चा असतो. टीलोसेंट्रिक कसा आहे? I shape चा आहे. सब मेटासेंट्रिक कोणत्या शेपचा आहे? L shape चा आहे. आणि मेटासेंट्रिक कोणत्या शेपचा आहे? V. आणि सगळ्यात एंडच्या पार्टला काय म्हणतात? टीलोमेयर्स. आता हा एक शेवटचा पॉइंट याच्यातला बघूयात व्हिडिओचा. तो म्हणजे सेक्स क्रोमोझोम. द क्रोमोझोम विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ द सेक्स. तो मेल होणार आहे की फिमेल होणार आहे हे ज्या क्रोमोझोमवर ठरवलं जातं त्या क्रोमोझोमला कोणता क्रोमोझोम म्हणायचा? सेक्स क्रोमोझोम म्हणायचा. आणि ह्युमन बीइंग्स त्याच्यामध्ये 2 असतात किंवा मॅमल्स मध्ये एक्स अँड वाय क्रोमोझोम. एक्स आणि वाय. डॉमिनंट कोणता असतो रे? वाय क्रोमोझोम असतो. एक्स क्रोमोझोम कसा असतो? एकदम स्ट्रेट. बघा याचं एक्सप्लेनेशन लक्षात ठेवा. एक्स क्रोमोझोम कसा आहे? कसा आहे? रॉड लाईक. आणि कसा आहे? लॉंगर दॅन द वाय क्रोमोझोम. आणि एक्स क्रोमोझोम हा काय आहे? मेटासेंट्रिक. आठवतो? मेटासेंट्रिक म्हणजे व्ही with the Y chromosome is the acrocentric. Okay, acrocentric म्हणजे कोणता शेप? J shape. असं असतं ते. X chromosome has a large amount of euchromatin. अतिशय महत्त्वाचं आहे. X chromosome मध्ये large amount of euchromatic असते. कोणता असते? euchromatic. And a small amount of heterochromatic. म्हणजे लक्षात ठेवा, X chromosome मध्ये euchromatic जास्त असते आणि heterochromatic काय असते? कमी असते. Euchromatin has a large number of a chromosome, has a small amount of the euchromatin and a large number of heterochromatin. लक्षात ठेवणार आहे. Both X and Y chromosome show, खूप महत्त्वाचं आहे. Both X आणि Y chromosome shows
होमोलॉगस आणि नॉन होमोलॉगस सिरीज दोघं पण काय शो करतात, होमोलॉगस आणि नॉन होमोलॉगस सिरीज शो करतात. होमोलॉगस रिजन शो सिमिलर जीन, होमो म्हणजे सारखे म्हणजे सिमिलर, हे नॉन होमोलॉगस म्हणजे दे आर डिसिमिलर जीन. मग मला सांग एक्स क्रोमोझोम मोठा की वाय? मग डोमिनंट कोण? लक्षात, स्ट्रेट क्रोमोझोम कोणता आहे? एक्स. लॉंग कोणता आहे? एक्स. ओके. अक्रोसेंट्रिक कोणता आहे? वाय. मेटासेंट्रिक कोणता आहे? एक्स. लक्षात ठेवायचं. खूप सोपं आहे, फक्त लक्ष देऊन ऐकायचं. बघा होमोलॉगस रिजन आता तुम्हाला बघल्या सांगता येईल कोण कोणता असेल. हा कोणता आहे? हा कोणता आहे? ओके. याचा आकार कसा आहे? आता याला असं जो आहे ते व्ही शेप होते. ओके. आणि हा जे शेप होते. लक्षात ठेवा. That is the structure of X and Y chromosome. And crossing over occurs only between the homologous region of XY chromosome. Non-homologous region of the X chromosome is longer and contains more gene. म्हणजे X क्रोमोझोम मध्ये जे नॉन होमोलॉगस असतात त्यांच्यामध्ये जीन्स खूप जास्त असतात, त्यांच्यामध्ये क्रॉसिंग होत नाही. लक्षात ठेवायचं. And non-homologous region of Y chromosome, X-linked genes are present on non-homologous chromosome. काही कामाचं नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे. इथपर्यंत आपण काय बघितलं, क्रोमोझोम काय असते. ठीक आहे. आणि क्रोमोझोमचा नेमकं डिस्कवरी कशी झाली, काय काम आहे, या गोष्टी आपण बघितलं. स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम बघलो, टाइप्स ऑफ क्रोमोझोम ऑन द बेसिस ऑफ द काय सेंट्रोमियर बघितलं. आता पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर. ठीक आहे. हे लेक्चर झाल्यानंतर वाचून काढा.